नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आहे दीप अमावस्या। तर हा व्हिडिओ आहे दीप अमावस्याचा। व्हिडिओ यायला हा खूपच उशीर झालेला आहे, कारण मला एडिटिंग करायला वेळच मिळत नाही आहे। खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत मोबाईलमध्ये, पण व्हिडिओ एडिटिंग करायला इथे वेळ नाही आहे। त्यामुळे मी इथे सर्व अगोदर घर साफ करून घेतलेलं होतं, झाडझूड जाळे वगैरे काढून घेतलेच, फरशी वगैरे साफ करून घेतलेली होती अगोदर। आणि इथे मी आज दीप अमावस्या होती म्हणून आज साडी घातलेली आहे। म्हटलं चला आता पूजा वगैरे करून घेऊयात। आता इथे मी अगोदर आता फरशी वगैरे पुसून घेतली, सगळं क्लिनिंग करून घेतली आहे घरची। आता आपण देवपूजेला लागूयात। तर इथे अगोदर मी देवघर साफ करून घेणार आहे। हे सगळे देव वगैरे मी बाहेर काढून घेते, देवघर स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि नंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते। ह्या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातील सर्व दिवे हे घासून पुसून स्वच्छ करून त्याची आपण पूजा करून घेत असतो। इथे मी हे जे नवीन तोरण आणलेले होते ते मी इथे लावून बघत होते। मी जेव्हा माहेरी गेलेले होते तिकडे गावाजवळच 99 रुपीजचा मॉल होता, तिथे मी 99 रुपीजचे हे 2 तोरण आणलेले होते, ते मी आता इथे लावते। अगोदर मी रेड कलरचे लावलेलं होतं, त्यानंतर हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा दोघीपैकी कुठलं तोरण हे छान दिसत आहे देवघराला, मग मी ते लावेल। मी हे गणपतीचं तोरण इथे लावलेलं होतं। माझ्याकडे महालक्ष्मीच्या डेकोरेशनसाठी ज्या गोल्डन कलरच्या माळी होत्या त्यातल्या 2 माळी मी ह्या देवघराला लावून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता देवघर किती सुंदर असं दिसतंय, छान। इथे मी देवपूजा आता करून घेते। देवही घासून घेतलेले होते मी अगोदर, देव दिवे सगळे तांबे हे सगळं मी अगोदर घासून घेतले, ते आता पुसून व्यवस्थित देव लावून देते आहे, त्यांची पूजा वगैरे करून घेते। त्यानंतर दिव्यांची मांडणी करून घेणार आहे। तर इथे दीप अमावस्या म्हणजे काय, तर दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा ह्या दिवशी इथं केली जाते। या अमावस्याला पाण्यात हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून व्यवस्थित छान अशी फरशी पुसून घ्यायची असते। दिव्यांच्याच अमावस्याला नाही तर प्रत्येक अमावस्याला इथे हळद, मीठ टाकून गोमूत्र टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची असते, म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर जात असते। त्याचबरोबर मी इथे आज मुलांना ओवाळण्यासाठी 5 दिवे, कणकेचे 5 दिवेसुद्धा बनवून घेतलेले आहेत। तुम्हीसुद्धा 5 किंवा 7 दिव्यांनी आपल्या मुलांना संध्याकाळी ओवाळून घेऊ शकतात। इथे माझे देव घासून पुसून स्वच्छ देवांची इथे मांडणी करून झालेली आहे। त्यानंतर इथे मी देवांना आता हळदी कुंकू लावून तसेच फुले वाहून देवपूजा करून घेते। त्यानंतर मग मी इथे पाठ मांडून दिव्यांची मांडणी करून घेणार आहे। दीप अमावस्या हा आषाढ महिन्यातील अमावस्याचा एक दिवस आहे। या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते। याच दिवशी संध्याकाळी दिवे लावले जातात, तसे आपल्या दिव्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्या हा सण प्रकाश, स्वच्छता आणि सकारात्मकतेचं एक प्रतीक मानलं जातं। या दिवशी देवांची पूजा करून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी आपल्याला प्रार्थना केली जाते। दीप अमावस्या आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणि वाईट गोष्टींपासून चांगल्या मार्गाकडे जाण्याचा एक संदेश देते। आता बरेच जण ह्या अमावस्याला गटारी अमावस्या असे म्हणतात, पण ही गटारी अमावस्या नसून ह्या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हटले जाते। आता इथे मी कणकेचे जे 5 दिवे बनवलेले होते ते 5 दिव्यांमध्ये तेल टाकून, वाती टाकून इथे मी 5ही दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत। त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर धूप वगैरे लावून ओवाळून घेते। अशा पद्धतीने इथे मी अशी दीप अमावस्या साजरी केलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं प्रसन्न आणि हो, इथे मी सांगायचं विसरले की ह्या दिव्यांच्या पूजेसाठी आपल्याला बाभळीची फुलं लागत असतात, पिवळे फुलं। हे फुलंही ह्या पूजेमध्ये ह्या बाभळीच्या फुलांचा मान असतो, त्यामुळे हे फुलं आपल्याला इथे अर्पण करावे लागत असतात। आम्हीसुद्धा इथे बाभळीचे फुलं इथे आणलेले होते, ते सुद्धा मी इथे वाहिलेले आहेत। ते छोटे छोटे असल्यामुळे ते दिसत नाही आहे, त्यामुळे मी बाभळीचे फुलंसुद्धा ह्या पूजेमध्ये वाहिलेले होते। पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे। या दिवशी आपल्याला नैवेद्य करून नैवेद्यही दाखवावा लागतो। खीर पुरी बनवलेली होती नैवेद्यासाठी। दिव्यांना हळद कुंकू, अक्षदा, फुले वाहून शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून घेतला। आणि त्यानंतर तुम्ही इथे माझी पूजा बघू शकतात,
खूप सुंदर अशी पूजा झालेली होती. मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.